आमच्या युथ विंगचे अध्यक्ष आदित्य मांजरेकर, गेल्या 23 डेज मध्ये महाराष्ट्रात 89 फार्मर सुइसाइड झाले आहे अशी खबर आली होती 2 दिवसापूर्वी. एका महिन्यात इतके फार्मर सुइसाइड झाले आहे जास्तपैकी मराठवाड्यामध्ये. आणि हे पावसाळ्याचा टाइम आहे. महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स आहे पाऊस आल्यामुळे. कुठेतरी फ्लड्स आहे, कुठे कमी पाणी आहे. पावसाळ्यात जे आमचे ट्रायबल्स असतात त्यांच्यासाठी प्रोव्हिजन्स असतात सरकारचे, हे सगळे नियमावली ठप्प झाले आहे. हे सगळे प्रोव्हिजन्स जे मॉन्सूनसाठी सरकार करते महाराष्ट्रात ते काहीच झालं नाही आहे. कारण आमची जी ईडी सरकार आहे, एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांची 2 माणसांची सरकार जी आहे, ज्याला सगळेजण ताई पूजे केली म्हणतात, ती सरकारने सगळं कार्यकाळ महाराष्ट्रात गव्हर्नमेंटचा सगळं कार्यक्रम बंद करून ठेवला आहे. हे कसं आम्हाला आणि लोकांना मान्य होणार? अगर आज किसी को किसी मंत्रालय में किसी काम के लिए जाना हो तो किससे मिले? कौन मंत्री है वहां पे? कौन निर्णय लेगा? कौन लोगों की आवाज सुनेगा? अगर किसी मंत्रालय में कोई निर्णय लेना होगा तो वो निर्णय कौन ले रहा है? 2 जन की सरकार है. एक मंत्री हमारे मुख्यमंत्री जी हैं एकनाथ शिंदे जी, और एक है उप मुख्यमंत्री जो एक कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट भी नहीं है. ही इज जस्ट अ कैबिनेट मिनिस्टर विदाउट अ पोर्टफोलियो. दोनों के पास कौन से पोर्टफोलियो है हमें पता नहीं. अगर पावर रिलेटेड इशू है तो किसके पास जाए? एजुकेशन रिलेटेड इशू है तो किसके पास जाए? आज फार्मर्स के इश्यूज हैं तो हम किसके पास जाएं? यहाँ पे मुंबई में अलग अलग रिहैबिलिटेशन की वजह से झोपड़े तोड़े जा रहे हैं. हम किसके पास जाएं जो बारिशों में झोपड़े तोड़ने का कार्यक्रम चालू है? पूरी सरकार ठप पड़ी है. 2 जन की सत्ता के लालच ने महाराष्ट्र को गिरवी रखा हुआ है. इस बात की निंदा करती है आम आदमी पार्टी. अब जैसे कैसे इन्होंने 30 दिन पहले सरकार तो बना ली, अब बना ली सरकार तो फिर बनाए कैबिनेट और कामकाज शुरू करें. जिस तरीके से इन्होंने सत्ता हासिल की, इनको सत्ता का इतना बड़ा लालच था, तो अब सत्ता में आके काम तो करें. आम आदमी पार्टी की ये डिमांड है कि ये जैसे भी इन्होंने सरकार बना ली है वैसे ही वो अपनी कैबिनेट भी बनाए और कामकाज शुरू करें. यही नहीं कि पहले कामकाज जो पिछले 1 महीने से है वो बंद है. पहले जो कामकाज के निर्णय लिए गए उनके ऊपर भी इन्होंने स्थगिति लगा रखी है. स्टे डाला हुआ है आधे से ज्यादा निर्णयों में. तो सारे काम जो चल रहे थे सारे रुके हुए पड़े हैं. सही गलत जैसे भी वो काम थे, लेकिन काम तो सारे रुके हुए पड़े हुए हैं. आज महाराष्ट्र की स्थिति ऐसी है कि यहाँ पे कोई सरकार ही नहीं है. हमारे महाराष्ट्र का कोई माई बाप नहीं है. महाराष्ट्र को अनाथ कर दिया है ईडी सरकार ने. हमारे पास कोई नेता नहीं है. पहली बार ऐसा हुआ है कि जुलाई का महीना खत्म हो गया है, अगस्त का महीना आ गया है और मॉनसून अधिवेशन का कोई अता पता नहीं. अधिवेशन के समय हमारे जो आमदार होते हैं, वो हमारे रिप्रेजेंटेटिव होते हैं, वो अपने अपने एरियाज की प्रॉब्लम्स को लेके जाते हैं असेंबली में. अपने अपने एरियाज के, जैसे मैं बोल रही हूँ मराठवाड़ा में आज बहुत सारे किसानी के मुद्दे हैं, लेकिन आज वो हो ही नहीं रहा है. अधिवेशन ही नहीं हुआ है. तो फिर सवाल ही नहीं उठता कि जाके वहां पे हमारे प्रश्नों का कोई जवाब दे, प्रश्नों का कोई उत्तर दे. एक तरफ ईडी का तमाशा लगा रखा है और एक तरफ इन्होंने अपना पावर डिस्प्ले लगा रखा है. आज एकनाथ शिंदे साहब यहाँ पे अपना शक्ति प्रदर्शन कर रहे हैं, आज कोई और कहीं और पे शक्ति प्रदर्शन कर रहा है. तो शक्ति प्रदर्शन ही देखते हैं. उस शक्ति का इस्तेमाल कब करेंगे, जनता का काम कब करेंगे, ये आम आदमी पार्टी का सवाल है. हमें बहुत दुख है कि इस महाराष्ट्र जैसे राज्य को, जो हमारे देश का दूसरा सबसे बड़ा राज्य है, उसको ऐसे पैरालाइज करके रखा है. मेरा इनफैक्ट एक स्पेसिफिक अनुरोध है हमारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी की. जिस तरीके से आप सत्ता में आए हो और जिन लोगों के साथ आप सत्ता में आए हो, हमें नहीं लगता कि वो आपको वहां ज्यादा दिन रहने देंगे. उनको सत्ता का लालच है. मी पुन्हा येईन ते त्यांचं मंत्र आहे. तर जर तुम्ही जास्त वेळ इकडे नाही राहणार, तुमच्याकडे थोडासा समय आहे, तुम्ही एक ग्राउंडला कनेक्ट होऊन म्हणजे काम करणारे नेता आहोत, तर तुम्ही तरी काम करा. तुमच्याकडे संधी आहे. आता तुम्ही मुख्यमंत्री आहोत, एक कॅबिनेट बनवा आणि असे काम करून दाखवा
की मुंबईला, ठाण्याला, महाराष्ट्राला असं वाटेल की आमचा माणूस आता आहे मंत्रालयात. आता तर असं वाटतं की 2 माणसांची सरकार आहे आणि ते फक्त शक्ती प्रदर्शन करतात आणि काय काम कोणी निर्णय घेतात कोणाला काहीच माहित नाही. एवरीथिंग इज अंडर, मतलब हमारी डेमोक्रेसी जैसे ठप हो चुकी है महाराष्ट्र में. कल ही बीएमसी ने 5,000 करोड़ के टेंडर एक सिंगल दिन में पास किए रोड कॉन्क्रीटाइजेशन के लिए. आज तक इतना बड़ा रकम एक दिन में पास नहीं हुई है. किसका निर्णय है ये? बीएमसी में कोई नहीं है, वो हमारी वहां पे कॉर्पोरेशन खत्म हो चुकी है. राज्य सरकार में कोई नहीं है. किसने इतना बड़ा निर्णय लिया कि 5,000 कोटी दिए जाएंगे टेंडर्स में रोड कॉन्क्रीटाइजेशन के लिए? ये किसी इंडिविजुअल के निर्णय हो रहे हैं? तो डेमोक्रेटिक प्रोसेस का मतलब क्या हुआ? एक अकेले देवेंद्र फडणवीस ने निर्णय ले लिया कि मैं आरे का जंगल नष्ट कर दूंगा. एक इंसान की हट पे ये राज्य चल रहा है. एकनाथ शिंदे साहेब, संधी आहे तुमच्याकडे. सगळेजण म्हणतात की म्हणजे कोणताही माणूस एकनाथ शिंदे साहेबांना भेटू शकतो आणि ते काम करून दाखवतात. तर आता तुमच्याकडे मोठी संधी आहे. आधी तुम्ही मंत्री होता, आधी तुम्ही मुख्यमंत्री आहोत. एक कॅबिनेट बनवा आणि लोकांचे प्रश्न सोडा. हे आमची गरज आहे, हे आमचं डिमांड आहे. कारण हे लोक तुम्हाला जास्त देणार नाही, ते पुन्हा येईल. जेपर्यंत तुमच्याकडे खाता आहे मुख्यमंत्रींचा, तुम्ही काम करून दाखवा, महाराष्ट्राला दाखवा. एक ग्राउंड मध्ये काम करणारा नेता कसं महाराष्ट्रासाठी काम करू शकतो, ही आमची विनंती आहे. तुम्ही आमचे मुंबई ठाण्याचे नेता आहोत, आमच्यावर जरा लक्ष द्या. काय चाललंय बीएमसी मध्ये? इतके कोटीचे म्हणजे ते टेंडर्स पास करतात. कोणी पास केले आहे, कशाला पास केले आहे, काहीच ट्रान्सपेरन्सी नाही आहे. रोड म्हणजे मान्सूनच्या चालीत तुम्ही कुठे रोड कॉन्क्रीटायझेशन करणार, कधी करणार, हे आधी करायचं होतं. आता कशाला ते टेंडर पास केले गेले कोणाला काहीच माहित नाही. काही दबाव कुठेही नाही आहे. तर हे आमचा डिमांड आहे आणि ह्याच्यावर आता आम्ही तिवारी साहेबांना सांगेल 2 शब्द म्हणायला. दोस्तों, अभी जैसे प्रीति जी ने कहा, हमारी राज्य सरकार जो 2 लोगों की जो सरकार है उसमें सबसे बड़ा मुद्दा ये है कि देवेंद्र फडणवीस जी ने आते ही जो सबसे पहली घोषणा की थी वो थी आरए को लेकर के. सवाल यह है कि उनके पास जब उन्होंने ये घोषणा की तब उनके पास कौन सा विभाग था? मुझे लगता है उस समय उनके पास कोई भी विभाग नहीं था. अगर उनके पास पर्यावरण मंत्रालय होता तो हम समझ सकते हैं कि वो उससे रिलेटेड डिसीजन ले सकते हैं. हाँ, लेकिन कोई विभाग ही नहीं उनके पास. तो इसका मतलब उन्होंने मुख्यमंत्री के अधिकार क्षेत्र को ओवर पावर करते हुए ये डिसीजन लिया और ये अनाउंस किया. इसी से पता चलता है कि 2 लोगों की भी सरकार जो चल रही उसमें भी दोनों के बीच में कोई तालमेल दिखाई मुझे नहीं पड़ता है. मैं कल ही महाराष्ट्र सरकार की वेबसाइट देख रहा था. उस वेबसाइट में जब मैंने मंत्रियों के नाम खोजने की कोशिश की तो उसमें 0 आया. यहां तक कि मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री की फोटो नहीं है वहां, उनके नाम नहीं है उनकी महाराष्ट्र.gov.in पे. तो कुल मिला के कोई काम नहीं कर रहा है. पूरे मंत्रालय में किसी भी तरह का कोई काम नहीं हो रहा है. इससे साबित होता है कोई कुछ डिसीजन ले रहा है. मंत्रालय में जो बाबू हैं शायद वो दिशाहीन है, क्योंकि उन्हें भी आदेश की प्रतीक्षा रहती है. बिना आदेश के, बिना फाइल पे सही किए हुए वो कोई काम कैसे करें? वो अपने रिस्क पर कैसे ले सकते हैं? और मैंने ये सुना है कि सारी फाइलें सिर्फ और सिर्फ मुख्यमंत्री के कार्यालय में जाती हैं और मुख्यमंत्री महोदय तो शक्ति प्रदर्शन में, जैसा प्रीति जी ने कहा, शक्ति प्रदर्शन में पूरे महाराष्ट्र का दौरा कर रहे हैं. तो हमें लगता है कि ये सरकार पूरी तरह से पंक्चर हो चुकी है. जिस जोश खरोश के साथ ये सरकार आई थी उसकी हवा निकल चुकी है. अब महाराष्ट्र की जनता को तय करना है कि ऐसी सरकार को हम कितने दिन बर्दाश्त करेंगे. थैंक यू. आपके कोई सवाल? भाजप ज्यादा
तेच आमचं म्हणणं आहे ना की कोण डिसिशन घेतोय. अमित सातमचा आता म्हणजे लोकल स्टँडिंग काय आहे? ते मंत्री आहेत, त्यांना काय अर्बन डेव्हलपमेंट दिलं आहे, त्यांना काय दिलंय तुम्ही की ते डिसिशन घेऊ शकतात? मोठे टेंडर काढा, बीएमसीने काढले म्हणजे कोणीही भाजपचा कार्यकर्ता उभे राहून एक डिमांड करणार आणि तो डिमांड पूर्ण करणार बीएमसी आणि राज्य सरकार. ते तर खूप चुकीचं आहे. तेच आमचं म्हणजे मूळ म्हणजे प्रश्न तेच आहे की हे डिसिशन कोणी घेतली. आज मी प्रवक्ता एक पार्टीची आणि मी अनाऊन्स करते की हे होणार, तर काय माझी पार्टीची सरकार ते करणार का? नाही, ते सरकारचा निर्णय असतं. सरकारी निर्णयाची काहीतरी प्रक्रिया असते. कोणाकडे ते पोर्टफोलिओ आहे का? अर्बन डेव्हलपमेंट आहे किंवा म्हणजे ट्रान्सपोर्ट आहे, काय आहे पोर्टफोलिओ, काय आहे त्यांच्या हातात जे त्यांनी ते अनाउन्समेंट केली आणि बीएमसीने करून दाखवलं. तर हे फक्त एक भाजपची म्हणजे ऍबसेंट सरकार चालू आहे. त्यांच्या हटा ज्यांची आहे ते करून दाखवतात. ह्याची हट आहे मी आरे जंगल नष्ट करणार, ते करायला गेले. त्याची हट आहे मला मोठे कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे, ते करायला गेले. तर असं हटीने सरकार चालू शकत नाही. डेमोक्रेसी कुठे गेली आहे महाराष्ट्रात? तेच आमच्याकडे मोठा प्रश्न आहे. शिवसेना तर सॅडली संपूनच गेली आहे. दोघी गटामध्ये ते शक्ती प्रदर्शन करणार, स्वतःचा म्हणजे लोकांना प्रोटेक्ट करून ठेवणार, एकामेकावर हमले करणार, त्यात ते बिझी आहे. ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये तर कोणताही शिवसेनाचा माणूस आता सक्रिय नाही आहे. कोणीही शिवसेनामध्ये ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये असं काम करतं आम्हाला दिसलंच नाही आहे. ठीक आहे, सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद.